जय शिवराय मित्रांनो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या आणि सर्वात विश्वासू अशा MHB मराठी न्यूजवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत. शेतकऱ्यांच्या हिताची प्रत्येक खरी बातमी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला आत्ताच खालील लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला सुरू करूया आजची सर्वात मोठी अपडेट. मुख्य बातमी. मित्रांनो, काल आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील एका मोठ्या बदलावर चर्चा केली होती, पण त्यावर एका प्रेक्षकाने कमेंट केली आणि थेट व्हॉट्सॲपवर त्यांच्या नेत्याचे एक डिजिटल पोस्टरच पाठवले. त्या पोस्टरवर दावा केलाय की सरकार आता नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी थेट 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे. पण खरंच यात काही तथ्य आहे की ही केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली शेतकऱ्यांची दिशाभूल आहे? चला आज याचा संपूर्ण पर्दाफाश करूया. 1. 2 लाखांची कर्जमाफी आणि गणिताचा गोंधळ. सरकार सांगत आहे की राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल. बरं, आता 50,000ची मर्यादा काढून 2 लाख केली आणि नवीन अटींमुळे आणखी 23 लाख शेतकरी पात्र ठरले. आता विचार करा, जर लाभार्थी वाढले आणि कर्जमाफीची रक्कम 50,000वरून 4 पटीने वाढवून 2 लाख केली, तर बजेट 36,585 कोटींवरून वाढायला हवे होते की नाही? पण सरकारच्या पोस्टरवर आकडा तोच आहे. सुशिक्षित सोडा, गावातील सामान्य शेतकरी सुद्धा समजू शकतो की हे गणित कुठेतरी चुकतंय आणि इथे केवळ आकड्यांचा खेळ करून शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू आहे. 2. 1 रुपयाचा पीक विमा कुठे गेला? राज्यात गाजावाजा करत 1 रुपयातील पीक विमा योजना सुरू केली. पण सत्य काय? सुमारे 93 लाख शेतकऱ्यांपैकी केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच विमा मिळाला. उर्वरित 96% विमा वाटप पूर्ण झाल्याचे मंत्रालयात कागदोपत्री सांगून हा विषय सरकारने संपवून टाकला. आता शेतकरी स्वतःच्या हिमतीवर लढतोय. सरकारच्या मदतीची आशा संपली आहे. 3. नमो शेतकरीचे हप्ते गेले कुठे? गेल्या 6 महिन्यांपासून सरकार नमो शेतकरी महासन्मान निधीचे मोठे बॅनर्स लावत आहे. पण प्रत्यक्षात काय? आजच्या तारखेलाही शेतकऱ्यांचे 2 हप्ते प्रलंबित आहेत. 1 ऑगस्टपासून 3ऱ्या हप्त्याची वेळ झाली आहे, तरी जुना पैसा मिळालेला नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायला राज्याची आर्थिक स्थिती खराब असल्याचे सांगितले जाते. मग नमो शेतकरीचा हप्ता नक्की कधी मिळणार? आधी 1 जुलैची तारीख दिली, आता 22 जुलैची चर्चा आहे. पण खात्यात पैसे जमा होण्याची मानसिकता सरकारची दिसत नाही. शेतकऱ्यांना आवाहन. आणि शेवट मित्रांनो, सध्या जिल्हा माहिती कार्यालयाकडून रोज अनेक पोस्ट्स येतात, पण त्यात स्पष्टता नसते. केवळ संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील मोकार जाहिरातींवर आणि नेत्यांच्या बोगस पोस्टर्सवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. स्वतः सजग व्हा, माहितीची शहानिशा करा आणि विनाकारण मनस्ताप करून घेऊ नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? सरकार खरंच प्रामाणिकपणे कर्जमाफी देणार की ही केवळ निवडणुकीची जुमलेबाजी आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा महत्त्वाचा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा. आणि हो, अशाच सडेतोड आणि खऱ्या बातम्यांसाठी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.